नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तृप्ती. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मंडळी, बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा अतर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतेल स्वामी. मंडळी, तारक मंत्र. तारक म्हणजे तारून नेणारा मंत्र, म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्रामध्ये अतिशय प्रचंड बळ आहे. आपल्या मनाला समाधान मिळणारं, आपल्या जीवनात अनेक दुःख, दारिद्र्य, कष्ट आहेत ते दूर करणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र. मुलं चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, ऐकत नसतील, पतीला मुलांना व्यसन लागलं असेल, या सर्वांसाठी अतिशय प्रभावी सेवा म्हणजे तारक मंत्र. यासोबत नोकरीच्या काही अडचणी आहेत त्यासाठी सुद्धा उपयुक्त तारक मंत्र. यासोबत घरात सततचा आजारपण आहे यासाठी तारक मंत्र. घरात सतत नकारात्मकता आहे, घरात करमत नाही, मन लागत नाही, यासाठी सुद्धा तारक मंत्र. तारक मंत्र फक्त एक आहे, पण आपल्या 1000 समस्यांसाठी तारक मंत्र अतिशय प्रभावीशाली आहे. मग तारक मंत्राची जर तुम्ही येत्या 28 फेब्रुवारीपासून ते 20 मार्चपर्यंत जर ही प्रभावी 21 दिवसाची सेवा केली तर तुमची कोणतीही इच्छा असू द्या 100% श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करणार आहे आणि तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे. अहो मंडळी, लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन येणार आहे आणि यंदा म्हणजे 2026ला जो प्रगट दिन आहे तो 20 मार्च 2026ला आला आहे. मग या सेवेचं औचित्य साधून आपल्याला ही जी सेवा आहे ती करायची आहे आणि आपल्या आयुष्यातील अनेक संकट, दुःख, यासोबत अनेक समस्या आहेत त्यातून सुटका मिळवायची आहे. उपाय अगदी साधे सोपे आहे. सेवा जी आहे ती अतिशय साधी आणि सोपी आहे. मग सेवा कशी करायची, चला ते जाणून घेऊ. अतिशय प्रभावी हा मंत्र आहे. मग आता आपल्याला जी अनुष्ठान किंवा जी सेवा आहे ती कशी करायची, तर हे अनुष्ठान किंवा सेवा आपल्याला येत्या 28 फेब्रुवारीपासून करायचं आहे. सकाळी या दिवशी लवकर उठायचं आहे. आपल्या आजूबाजूला जर स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तरीही चालेल. आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, थोडीशी खडी साखर घ्यायची आहे आणि अगरबत्ती घ्यायची आहे आणि 11 रुपये किंवा 21 रुपये आपल्याला घेऊन जायचं आहे. त्यानंतर तिथे आपल्याला ते नारळ, अगरबत्ती, पैसे आणि जे खडीसाखर आहे ती ठेवून द्यायची आहे. महाराजांना नमस्कार करायचा आहे, मुजरा करायची आहे. तुमची कोणती इच्छा आहे ती सांगायची आहे आणि महाराजांना सांगायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराज, मी तुमची आजपासून 21 दिवसीय तारक मंत्राची सेवा करणार आहेत. ही सेवा पूर्णपणे तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. माझी ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा. अगदी 100% सांगते, शीघ्रात शीघ्र तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. मग आता जे तारक मंत्राचे अनुष्ठान आहे किंवा जी पूजा आहे किंवा जी सेवा आहे ती कशी करायची, तर आपल्याला येत्या 28 फेब्रुवारीला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे. आता तारक मंत्राचं जे अनुष्ठान आहे तुम्ही ते अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून रात्री 11:30-12पर्यंत करू शकतात, पण शक्यतो 6-6:30पर्यंत आपण करायचं गरजेचं आहे. पण आता काही कारणास्तव वेळ मिळत नसेल तर तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं तुम्ही करा, काही हरकत नाही. आता जी सेवा आहे ती कशी करावी, पूजा मांडणी करावी का, शक्यतो जर पूजा मांडणी केली अतिशय उत्तम, कारण पूजा मांडणीने आपल्याला घरात प्रसन्न वाटतं. मग काय करायचं, एक चौरंग किंवा पाट घ्यायचा, त्यावर पिवळ्या रंगाचा कपडा अंथरवायचा. त्यानंतर महाराजांचा फोटो असेल, महाराजांचा फोटो त्या पाटावर ठेवायचा आहे. त्यानंतर एक दिवा, अखंड दिवा जर तुम्हाला 21 दिवस लावता आला अतिशय उत्तम. 100% तुमचे जीवनात किती संकट असू द्या, संकट गेल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर तुम्हाला महाराजांची फोटो जो आहे तो स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती असेल तर मूर्तीला रोज अभिषेक करा, शक्य नसेल तर फक्त गुरुवारी करा. त्यानंतर महाराजांचा फोटो स्वच्छ पुसून घ्या, फोटोला गंध अक्षता अर्पण करा, हिना अत्तर असेल ते लावा, पिवळ्या रंगाचा हार असेल तो परिधान करा. त्यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाची मिठाई आणणं शक्य झाली ती आणा आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आता जे अनुष्ठान आहे किंवा सेवा आहे ती सुरुवात करायची आहे. शक्यतो याला आपण अनुष्ठान म्हणलं अतिशय उत्तम, कारण आपण ही जी सेवा आहे ही संकल्पयुक्त करणार आहोत. कारण संकल्पयुक्त केलेली सेवा कधीही वाया जात नाही. संकल्प केल्यानंतर आपल्याला सेवा करावी लागते आणि संकल्प केलेली सेवेचं जे काही आपलं पुण्य असतं किंवा जे फळ असतं ते आपल्याला 100% मिळत असतं. मग त्यामुळे आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. आता संकल्प कसा करावा, तर मंडळी तुम्ही अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून संध्याकाळी 6:30पर्यंत ही सेवा करू शकतात. आता संकल्प कसा करावा, तर उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे 2 पळी, त्यात अक्षदा फूल टाकायचं आहे, त्यासोबत थोडेसे हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यानंतर तुमचं नाव तृप्ती
तुमचं जेही नाव असेल ते, तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप्य गोत्राचा उच्चार करावा. त्यानंतर मुलाचं पतीचं नाव घ्यावं. त्यानंतर तुमची कोणती इच्छा आहे ती इच्छा सांगावी आणि त्यानंतर इच्छा सांगितल्यानंतर जे हातातलं पाणी आहे ते तुम्हाला जे ताट आहे त्या ताटात टाकून द्यायचं आहे. परत तुम्हाला 2 पळी पाणी घ्यायचं आहे, परत ताटात टाकून द्यायचं आहे, ताट साईडला ठेवायचं आहे, अगरबत्ती लावायची आहे, दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. मग लगेच तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं का? नाही. तर तुम्हाला एक तांब्याचा ग्लास घ्यायचा आहे. आता आमच्याकडं तांब्याचा ग्लास नाही, तर अगदी तुम्ही स्टीलचा घ्या, पितळाचा घ्या, तांब्याचा घ्या, जोही असेल तो चालेल, फक्त प्लास्टिकचा घेऊ नका. त्यानंतर तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे, तो महाराजांच्या फोटोच्या समोर ठेवायचा आहे. पण तो ठेवताना त्याच्या खाली न चुकता एखादी स्टीलची, पितळाची, तांब्याची प्लेट ठेवायची आणि त्यानंतर तो तिथे ठेवायचा आहे. आता एक अगरबत्ती लावायची आहे. आता अनेक जण सांगतात की अगरबत्ती अशी लावावी की तिची जी रक्ष आहे किंवा राख आहे ती त्या ग्लासमध्ये पडावी. पण मंडळी, आजकाल बाजारामध्ये केमिकलयुक्त ज्या अगरबत्ती आहेत त्या मिळतात आणि त्यानंतर आपल्या घरातील हे जे तीर्थ आहेत, अगदी लहान मुलं, वृद्ध माणसं किंवा आपल्या घरातील जे ही मुलं आहेत ते घेणार आहेत किंवा आपण स्वतः घेणार आहोत. यामुळे तुम्हाला तुमच्या घशाला काही त्रास होऊ शकतो, इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे जी अगरबत्ती आहे ती साईडला लावा. मग काय करायचं तर आपल्याला जो उजवा हात आहे तो आपला उजवा हात तो ग्लासवर ठेवायचा आहे. पाणी तुम्हाला जेवढ्या जणांना घरात द्यायचं आहे तेवढंच पाणी घ्यायचं, जास्त पाणी घेऊ नका आणि पाणी जे आहे ते वाया घालू नका. कारण तुम्ही जे तारक मंत्राचं तीर्थ आहे ते करत आहात. हे तीर्थ अतिशय सिद्ध आहे. त्यामुळं तुम्हाला तो तुम्ही घेणार असाल तितकंच तीर्थ तयार करा. उजवा हात त्या ग्लासवर ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा आहे. शक्य झाल्यास तारक मंत्र म्हणण्यापूर्वी तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. वेळ असेल तर, नसेल तर काही हरकत नाही. तारक मंत्र झाल्यानंतर सुद्धा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आहे तो म्हणू शकतात. त्यानंतर उजवा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र सुरू करायचा आहे. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, असं म्हणायचं आहे. आणि 11 वेळा, म्हणजे 1 वेळा झाल्यानंतर दुसऱ्या वेळा झाल्यानंतर तिसऱ्या वेळा झाल्यानंतर चौथ्या वेळा झाल्यानंतर 5व्या वेळा, असं तुम्हाला 11 वेळा हे तारक मंत्राचं अनुष्ठान किंवा तारक मंत्र जो आहे तो बोलायचा आहे. आता हात दुखत आहे, काढायचा का? ठीक आहे, काही हरकत नाही, हात काढू शकता. हात काढला तर तुमचे जे बोट आहेत 3 ते बोट तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. कारण तुम्ही जे म्हणत आहात त्याचं जे ऊर्जा आहे बोलण्याची ती पाण्यात जाणार आहे आणि पाणी जे आहे ते सिद्ध होणार आहे. तुम्ही तसं देखील करू शकता. त्यानंतर तारक मंत्राचं पूर्ण जे पाठ आहे किंवा 11 वेळेस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुम्ही जी रक्षा किंवा जी अगरबत्ती लावली होती त्यातली चिमूटभर रक्षा घ्यायची आहे आणि ती पाण्यात टाकायची आहे आणि पाणी हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर घरात जर सगळे व्यक्ती असेल लगेच देऊन टाका, नसेल तर खाली जी प्लेट ठेवली होती ती प्लेट तशीच ठेवा, त्यावरती झाकण तसंच ठेवा आणि घरी आल्यानंतर त्या व्यक्तींना ते तीर्थ द्या. आता रक्षाचं काय करायचं मंडळी, आपण घराच्या बाहेर जातो, आपल्याला सतत संकट येतात, दुःख येतात, ते येऊ नये. आपण सकाळपासून संध्याकाळी बाहेर गेलो, अगदी सुखरूप आपल्या घरी यावं असं प्रत्येकाला वाटतं. मग जी आपण ते तारक मंत्राचं 11 वेळा अनुष्ठान केलं, जी रक्षा आहे, जी अगरबत्ती आहे, त्या पूर्ण अगरबत्तीची जी रक्षा आहे ती जमा करायची एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये आणि ती तुम्ही घरातून जेव्हा बाहेर पडणार आहात तेव्हा सर्व व्यक्तींना लावायची आहे. घरात नकारात्मकता वाटत असेल, चिडचिड वाटत असेल तर सर्व कोपऱ्यांमध्ये थोडी थोडी रक्षा ती टाकून द्यायची आहे. पण ती रक्षा पायांखाली जाणार नाही याची काळजी घ्या. आता तारक मंत्राचं 21 दिवसीय अनुष्ठान करणार आहोत. नियम आहे का? तर हो, तुम्ही महाराजांची सेवा करणार आहात. नियम अगदी साधे आणि सोपे आहे. काय करायचं? नियम काय आहेत? तर नियम आहे की तुम्हाला पर अन्न चुकूनही खायचं नाही. आपण 21 दिवस सेवा करणार आहोत. अगदी मनोभावे, वेळ नसतानाही तुम्ही महाराजांसाठी वेळ काढणार आहात. कारण आपण खरंच स्वामी भक्त आहोत आणि महाराज आपल्याकडून सेवा करून घेतात. त्यामुळे आपल्याला वेळ नसताना आपण जर सेवा करत असोल आणि आजूबाजूला किंवा मित्र-मैत्री, त्यामुळे आपल्याला जे पर अन्न आहे ते चुकूनही घ्यायचं नाही. आता हॉस्टेलला असतो, बाहेरचा आम्ही मेसचा डब्बा लावला आहे तो चालतो का? तर हो, तुम्ही तो पैसा देत आहात आणि पैसे देऊन तुम्ही खात आहात, त्यामुळे तुम्ही हे खाऊ शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, या 21 दिवसामध्ये तुम्हाला नॉनव्हेज आणि मद्यपान चुकूनही करायचं नाही. या फक्त 2 गोष्टीचं तुम्हाला पालन करायचं आहे. बाहेरगावी जाणं चालतं का? तर हो, तुम्ही जर वर्किंग असाल तर तुम्हाला बाहेरचा प्रवास करावाच लागतो. आपण ते 21 दिवस टाळू शकतो का? नाही. आपण कष्ट करत आहोत, पण कष्टासोबतच आपल्याला महाराजांची साथ लाभावी, आपण जे कार्य करतो त्या कार्यात आपली प्रगती व्हावी
यासाठीच अनेक जण ही सेवा करतो. मग 21 दिवस घरी बसणं शक्य आहे का? नाही, कारण कष्टाशिवाय कोणत्याही गोष्टी सिद्ध होत नाही. पण कष्टासोबतच जर आपण आध्यात्मिकाची जोड दिली तर आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतात. मग त्यामुळे आपल्याला न चुकता हे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते न चुकता करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या आधीही यूट्यूबला भरपूर व्हिडिओ आहेत तारक मंत्राचे. अनेक जण प्रश्न विचारतात की तारक मंत्राचं जे पाणी आहे ते रोज घ्यायचं का? तर हो, तुम्ही आज 11 वेळा तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते तयार केलं, घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं घेतलं, ते संपून गेलं. दुसऱ्या दिवशी परत तो ग्लास स्वच्छ घासायचा, त्यात शुद्ध जल भरायचं, परत तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते तयार करायचं आणि परत ते घरातल्या प्रत्येक व्यक्तीला द्यायचं. अशा प्रकारे आपल्याला तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते तयार करायचं आहे आणि अतिशय प्रभावी सेवा आहे. तुमची जीही शीघ्र इच्छा आहे ती पूर्ण होईल. अतिशय लवकरात लवकर किंवा इच्छा पूर्तीसाठी अनेक जण तारक मंत्राचं अनुष्ठान करतात आणि त्यांना याचे 100% अनुभव येतात. अगदी श्रद्धेने मनोभावे ही सेवा करा. निश्चित महाराज तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करतील. व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.